चला करू घरचा अभ्यास। आज आपला पहिलीचा मराठीचा कितवा दिवस आहे? दिवस नाही, आज तुम्ही हा व्हिडिओ कधी पण पाहू शकतात। आणि आज आपण मुळाक्षरांचे लेखन करणार आहोत। मुळाक्षरांचे लेखन कसं करणार आहेत तुम्ही तुमच्या वहीमध्ये आणि मी रांगोळीवरती। आज मी खेळ खेळणार, तुम्ही लिहिणार। तर मी आज रांगोळीवर मुळाक्षर काढणार आहे आणि तुम्ही माझ्या रांगोळीतले मुळाक्षर बघायचे आणि तुमच्या वहीमध्ये काढायचे। पण जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही सुद्धा आई कडून थोडीशी रांगोळी घेऊन रांगोळीमध्ये तुम्ही सगळे मुळाक्षर काढायचे आहेत। तर ठीक आहे, चला आपण हा छोटासा खेळ खेळणार आहोत। मुळाक्षरांचं आज आपण लेखन करायला शिकणार आहोत। तर चला पटकन काय करायचंय, 2 रेखी वही, पट्टी, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, हाईप करायचं आणि कमेंट सुद्धा करायचं। 4 कामं करायची। ओके, तर मुलांनो आता आपल्याला एक नवीन खेळ खेळायचा आहे। आता ही आहे रांगोळी, रंगीत रांगोळी। आता त्याच्यावर मी एक अक्षर लिहिणार आहे, ते तुम्ही काय करायचं, तुमच्या वहीमध्ये वाचून लिहायचं। मुख्यानं लिहायचं नाही, ते अक्षर तुम्हाला वाचायचं आहे, वाचायचं आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचं। ठीक आहे, आता आपला छोटासा खेळ, मी काही जास्त अवघड लिहिणार नाही, फक्त मुळाक्षर लिहिणार आहे। चला आता लिहा। हे बघा, हे असं असं, पुन्हा पेन उचलला मी, वरून खाली घ्यायचा आणि नंतर ही आडवी रेष, हे आहे न। चला तुम्ही पण लिहा। कोणतं अक्षर आहे हे? न। अरे याच्यावर उमटणच गेले की, उड्या मारायले हे। हा तो म्हटलं बघा, न। कोणतं अक्षर आहे हे? न। कोणतं अक्षर आहे? न। झालं का लिहून तुमचं? न। आता पुढचं आपलं अक्षर आहे फ। आता मी तर फ काढणार आहे, तुम्ही मी रांगोळीत काढणार, तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढायचं। फ कसं काढणार आहे बघा, असं असं घ्यायचं, असं डायरेक्ट न्यायचं, नंतर मग असं घ्यायचं। हे आहे आपलं फ। आता मी इथं असंच काढणार आहे। अरे हालायले की हे, कोणतं अक्षर आहे हे? फ। चला बरं, तुमचं झालं का काढून? फ। फ। कोणतं अक्षर आहे हे? फ। आता मी कोणतं अक्षर काढणार आहे सांगा बर? ब। पहिल्यांदा काय करायचं, अशी उभी रेष, उभी रेष घ्यायची, नंतर असा हा गोल घ्यायचा आणि नंतर ही तिरपी रेषा, ब। काय हे? ब। आता याच्यामध्ये काढते। पहिल्यांदा नाही, आधी उभी रेष घ्यायला पाहिजे रे, माझं चुकलं, सॉरी। नंतर हे असं घेतलं, नंतर मग 3 नंबरला आपल्याला असं घ्यायचं। हे काय आहे? ब। कोणतं अक्षर आहे? ब। बघा बरं, मला रांगोळीत काढायला किती त्रास होलाय, तुम्ही पटकन वहीवर काढा तुमच्या। ब। पुढचं आपलं अक्षर आहे प। हे बघा, उभी रेष, नंतर 3 नंबरला वरची रेष। मी असंच काढायचा प्रयत्न करते। हे बघा, असं असं आणि नंतर घेतली आडवी रेष। कोणतं अक्षर आहे? प। कोणतं अक्षर आहे? प। तर आता र लिहायचंय आपल्याला। हे बघा, असं असं आणि ही वरची आडवी रेष, असं असं आणि वरची आडवी रेष। तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये काढा। हे कोणतं अक्षर आहे? र। पुढचं आपलं अक्षर आहे श। श। असं घेतलं, उभी रेष आणि ही तिरपी रेष, श, षटकोनाचं। आता रांगोळीत येतं का बघू मी काढायला, असं असं आणि हे असं। रांगोळीत छान दिसत नाही की रे हे, उलट सुलट होईल। श। कोणतं अक्षर आहे? श। श, षटकोनाचं। झालं का तुमचं लिहून? पुढचं आपलं अक्षर आहे ल। हे बघा, पहिल्यांदा आपण उभी रेष घेणार, नंतर 2 नंबरला असं, नंतर 3 नंबरला असं। तर मी तसंच करते, पहिल्यांदा मोठी रेष घेतली आपण,
छोटी वाटी आणि त्याच्यानंतर यालाच असं वर घेतलं आपण. कोणतं अक्षर आहे हे? ल. कोणतं अक्षर आहे? ल. झालं तुमचं लिहून? ल. पुढचं आपलं अक्षर आहे क्ष. उभी रेष घेतली, असं उलटे 4 काढले आणि त्या 4ला खाली घेऊन अशी गाठ मारली. चला काढू तर. तुम्ही पण काढा माझ्यासोबत. उभी रेष घेतली, असं असं आणि नंतर हे असं, आणि नंतर वरती आडवी रेष घेतली. तर कोणतं अक्षर आहे? क्ष. झालं तुमचं काढून? क्ष. पुढचं आपलं अक्षर आहे य. य कसं काढायचं बघा, असं असं असं. य. मी पण काढते, मी रांगोळीत काढते, तुम्ही वहीवर काढा. य. कोणतं अक्षर आहे? य. तर हे अक्षर आहे ळ. ळ कसं काढायचं बघा, ही उभी रेष घ्यायची आधी, नंतर असा अळोखा पिळोखा द्यायचा. आडवे झोपलेले इंग्रजी 8. तर काढूत आपण. उभी रेष घेतली, नंतर ळ. कोणतं अक्षर आहे? ळ. झालं तुमचं वहीत काढून? ळ. पुढचं आपलं अक्षर आहे ध. ध कसं काढायचंय बघा, असं असं आणि नंतर उभी रेष घ्यायची, असं असं आणि ही घेतली उभी रेष. हे झालं आपलं ध अक्षर. पुढचं आपलं अक्षर आहे ह. उभी रेष, हे असं आणि नंतर असं. उभी रेष काढायची, असं आणि नंतर आपल्याला हे असं घ्यायचंय. हे अक्षर कोणतं आहे? ह. कोणतं अक्षर आहे हे? ह. पुढचं आपलं अक्षर आहे ढ. ढ कसं काढणार आहेत आपण? उभी रेष, त्यानंतर असं गोल घ्यायचं आणि याला गोल करायचं. ढ. कोणतं अक्षर आहे हे? ढ. चला इथे वरती काढते. पहिल्यांदा असं असं आणि नंतर घेतली रेष. कोणतं अक्षर आहे हे? ढ. तुम्ही तुमच्या वहीत काढलं का? ढ. पुढचं मूळ अक्षर आहे आपलं व. व ला कसं करणार आहेत आपण? इथून इथपर्यंत रेष घेतली, अशी पूर्ण खालीपर्यंत रेष घ्यायची. 2 नंबरला इथून असा हा छोटी आडवी वाटी काढायची आणि नंतर आडवी रेष. चला आता तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहा. उभी रेष काढा, नंतर त्याला अशी वाटी घ्या आणि नंतर वरती आडवी रेष काढा. हे कोणतं अक्षर आहे? व. कोणतं अक्षर आहे हे? व. आता पुढचं आपलं अक्षर आहे ज्ञ. ज्ञ कसं काढणार? उभी रेष, आडवी रेष, त्याला अशी गाठ मारली. ज्ञ. कोणतं अक्षर आहे? ज्ञ. आता बघा, मी उभी रेष घेतली, त्याला आडवी रेष, त्याला एक काढली वाटी, वाटीला मारली गाठ. हे आहे आपलं अक्षर ज्ञ. ज्ञ ज्ञानेश्वरांचं. तर पुढचं आपलं अक्षर आहे भ. भ कसं काढणार आहेत आपण? असं गाठ घेतली, अशी नेली आणि नंतर त्याला मारली उभी रेष. हे आहे भ. आता इथे मी काढते, तुम्ही वहीमध्ये काढा. भ. हा असा एक काढला, एकला खाली गाठ मारली, वर उभी रेष घेतली आणि ही आडवी रेष घेतली. कोणतं अक्षर आहे हे? भ. कोणतं अक्षर आहे हे? भ. हे आहे भ अक्षर. आता मी हे ठ अक्षर काढणार आहे. मी रांगोळीत काढणार, तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढा. ठ कसं काढायचं? आधी उभी रेष घ्यायची आणि नंतर त्याला असं गोल काढायचं. हे आहे आपलं ठ अक्षर. कोणतं अक्षर आहे हे? ठ. कोणतं अक्षर आहे हे? ठ. ठ. हा, कोणतं अक्षर आहे हे? ठ. अशी उभी रेष काढायची आणि त्याला असं गोल करणार आहेत आपण. हे आपले अक्षर आहे ठ.
झालं ना लिहून? पुढचं आपलं अक्षर आहे क. कोणतं अक्षर आहे? क. हे बघा, उभी रेष, ही एक वाटी आणि दुसऱ्या बाजूला दुसरी वाटी आणि ही आडवी रेष क. तुम्ही तुमच्या वहीत काढा. उभी रेष घेतली, ही एक वाटी आणि नंतर ही दुसरी वाटी. कोणतं अक्षर आहे? क. कोणतं अक्षर आहे? क. झालं का तुमच्या वहीमध्ये लिहून तुमचं क? तर हे अक्षर आहे आपलं स. कोणतं अक्षर आहे हे? स. कोणतं अक्षर आहे हे? स. आता हे बघा, हे असं करणार आणि असं, आडवी रेष, उभी रेष आणि ही आडवी रेष. आता इथं रांगोळीमध्ये मी तसंच करणार आहे. असं 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 आणि असं. कोणतं अक्षर आहे हे? स. तुम्ही तुमच्या वहीत लिहिलं का? कोणतं अक्षर आहे हे? स. पुढचं आपलं अक्षर आहे छ. कोणतं अक्षर आहे? छ. हे बघा, ही गोल, हा दुसरा गोल असा वर न्यायचा, त्याला अशी गाठ मारायची आणि ही उभी रेष छ. आता मी रांगोळीत काढते, तुम्ही वहीमध्ये काढा. हे असं 6 काढले, याला वर नेलं, याची मारली गाठ आणि इथं घेतली उभी रेष आणि ही आडवी रेष. कोणतं अक्षर आहे हे? छ. छ. छ छत्रीचं. तर हे अक्षर आहे ज. ज कसं काढायचं आपल्याला? सुरुवातीला अशी एक वाटी घ्यायची, वाटीला आडवी रेष आणि नंतर एक उभ्या रेषेला ती वाटी जोडायची आणि त्याच्यावरती आपली एक आडवी रेष. हे बघा, ही वाटी घेतली मी अशी, ह्या वाटीला आडवी रेष आणि त्याच्या बाजूला एक उभी रेष. कोणतं अक्षर आहे हे? ज. कोणतं अक्षर आहे हे? ज. हे अक्षर आहे आपलं त. कोणतं अक्षर आहे? त. त कसं काढणार आहे आपण? ही उभी रेष आणि ही अशी त. ही घेतली मी उभी रेष, आडवी रेष आणि नंतर ह्याला खाली घेतलं. कोणतं अक्षर आहे हे? त. झालं का तुमचं वहीमध्ये काढून? त. तर आपलं अक्षर आहे न. न ला असा ओम काढायचा, आधी नाम ओढायचा आणि नंतर ही उभी रेष आणि आडवी रेष. चला तुमच्या वहीमध्ये काढा, मी इथं काढते. असं उभी रेष आणि ही आडवी रेष. कोणतं अक्षर आहे हे? न. न. न बाणाचं. पुढचं आपलं अक्षर आहे म. हे बघा, हे असं याला गाठ मारायची आणि ही उभी रेष. हे आहे म. आता याच्यावरती काढून बघू आपण. म. कोणतं अक्षर आहे हे? म. म मगरीचा. कोणतं अक्षर आहे हे? म मगरीचा. झालं काढून तुमचं वहीवर? छान छान. पुढचं आपलं अक्षर आहे थ. थ थव्याचं. कसं काढायचं बघा, असं असं आणि नंतर ही उभी रेष घ्यायची. थ. आता मी इथं काढते थ. तुम्ही पण वहीमध्ये काढा. अरे मोठं झालं की थ, आपली वाटी पुरली नाही. थ. थ थव्याचं. कोणतं हे? थ थव्याचं. झालं तुमचं वहीत काढून? थ थवा. पुढचं आपलं अक्षर आहे ग. गरुडाचं. हे बघा, उलट एक काढायचं आपल्याला, असं बाजूला एक उभी रेष आणि एक आडवी रेष. उलट एक काढलं, त्याच्या बाजूला उभी रेष आणि आडवी रेष. कोणतं अक्षर आहे हे? ग गणपतीचं. कोणतं अक्षर आहे? ग गणपतीचं. पुढचं आपलं अक्षर आहे च. चमचा. हे बघा, अशी आडवी रेष, त्या आडव्या रेषेला मारली, काढली एक वाटी, वाटीला जोडली एक काठी आणि ही आडवी रेष. च. आडवी रेष, वाटी, वाटीला जोडली काठी आणि ही आडवी रेष. कोणतं अक्षर आहे? च. कोणतं अक्षर आहे? च. पुढचं आपलं अक्षर आहे घ. घ कसं काढणार आहे आपण? एक अर्धी वाटी, त्याच्या बाजूला दुसरी वाटी आणि एक उभी रेष आणि आडवी रेष. कोणतं अक्षर आहे हे?
घ. हे बघा असं च्या बाजूला एक दुसरं घ 6 आणि हे उभी वाटी. कोणतं अक्षर आहे हे? घ. घ घराचं. कोणतं अक्षर आहे हे? घ घराचं. झालं लिहून तुमचं? आपलं हे अक्षर आहे ख. ख कसं काढणार आहे आधी? हे बघा हे असं र काढायचं. र ला मागं नेऊन काठीला जोडायचं. ही काठी काढली आणि ह्या काठीला जोडून एक वाटी काढली. ख. कोणतं अक्षर आहे हे? ख. हे काढलं मी र. र ला काढली एक काठी, काठीला काढली एक वाटी आणि हे झालं आपलं अक्षर ख. कोणतं अक्षर आहे हे? ख. ख खडूचा. ख खडूचा. पुढचं आपलं अक्षर आहे झ. झ ला काय काढणार आहे आधी आपण? ई काढायचे. ई काढून त्याला आडवी रेष आणि एक उभी रेष. कोणतं अक्षर आहे हे? झ. कोणतं अक्षर आहे हे? झ. झ झबल्याचं. तर हे आपलं अक्षर आहे औ. औ ला कसं करणार आपण? असं उ काढणार, आडवी रेष, उभी रेष, त्याच्या बाजूला अजून एक उभी रेष आणि 2 तिरप्या रेषा म्हणजे 2 मात्रे. औ. आता मी इथे काढते. औ मोठं आहे, मी पेनानं काढते. हे बघा असं. तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढा. औ. कोणतं अक्षर आहे हे? औ. झालं? तर आपलं पुढचं अक्षर आहे श. एक काढायचा, एकला पुढे नेऊन पुन्हा तिरपी रेष काढायची. हे आहे आपलं श. शहामृगाचं. वहीत काढा तुमच्या. एक काढला, त्याला पुढे नेऊन मागं नेलं आणि ही उभी रेष काढली. कोणतं अक्षर आहे हे? श. शहामृगाचं. कोणतं हे अक्षर? श. शहामृगाचं. पुढचं आपलं अक्षर खूप सोपं आहे. आहा. 2 टिंब आहेत नाही तर आहा. साधं अ काढायचं, असा अ आणि 2 टिपके. अ आहा. कोणतं हे अक्षर? आहा. पुढचं आपलं अक्षर आहे ऍ. कोणतं अक्षर काढायचं आपल्याला? ऍ. अ काढायचं साधं, 3 काढून आडवी रेष, एक उभी रेष आणि त्याला आडवी रेष, वर चंद्र, एक वाटी. खूप सोपं आहे. 3 काढले, आडवी वाटी, उभी वाटी, आडवी रेष आणि वरती काढला चंद्र. काय आहे हे? ऍ. कोणतं अक्षर आहे हे? ऍ. पुढचं आपलं अक्षर आहे ऐ. ऐ उभी रेष, त्याला बाजूला एक खाली तिरपी रेष काढली आणि त्याच्या समोर एक उभी रेष काढून थोडी तिरपी रेष काढली, आडवी रेष आणि वर एक मात्रा. ऐ. हे बघा बऱ्याच मुलांना हे येत नाही काढायला. उभी रेष काढली, ह्या उभी रेषला खाली तिरपी रेष काढायची, त्याच्या समोर एक उभी रेष काढली आणि याला जोडलं आणि ही आडवी रेष आणि वर एक मात्रा. कोणतं अक्षर आहे हे? ऐ. कोणतं अक्षर आहे हे? ऐ. पुढचं आपलं अक्षर आहे अम. कोणतं अक्षर आहे? अम. अ वर अनुस्वार अम. कोणतं अक्षर आहे? अम. पुढचं आपलं अक्षर आहे ओ. ओ कसं काढायचं आपल्याला? अ काढायचं. हे अक्षर जवळपास सगळे सारखेच आहेत, स्वर सगळे जवळपास सारखे आहेत. ओ. कोणतं अक्षर आहे? ओ. कोणता स्वर आहे हा? ओ. झालं काढून तुमच्या वहीत. पुढचं आपलं अक्षर आहे, पुढचं आपलं अक्षर आहे रू. आडवी रेष, उभी रेष, नंतर हे त्र आणि हे रू. कोणतं अक्षर आहे हे? रू. पुढचं आपलं अक्षर आहे ऊ.
ऊ खूप सोपं अक्षर आहे, 3 काढायचे फक्त. ऊ कोणतं अक्षर आहे हे? ऊ. पुढचं आपलं सगळ्यात सोपं अक्षर आहे आ. कोणतं अक्षर आहे हे? आ. 3 काढायचे, आडवी रेष आणि 2 उभ्या रेषा. कोणतं अक्षर आहे? आ. चला वहीत काढा तुमच्या आ. पुढचं आपलं अक्षर आहे ई. इडलिंबूचा, आडवी रेष. किती सोपं आहे. ई इडलिंबूचा. बऱ्याच मुलांना येत नाही काढायला, ही गाठच मारता येत नाही. खूप सोपं आहे. एकदा तुम्हाला लिहिता आलं ना, खूप सोपं आहे. ई इडलिंबूचं. पुढचं आपलं अक्षर आहे ई. इमारतीचा. अशी काढली रेष आडवी, ड काढलं आणि त्याला मारली गाठ. हे आहे ई. इमारतीचा. कोणता अक्षर आहे हे? ई. इमारतीचा. पुढचं आपलं सोपं अक्षर आहे अ. अननसाचा. कोणता अक्षर आहे हे? अ. अननसाचा. कोणता अक्षर आहे हे? अ. अननसाचा. पुढचे आपलं अक्षर आहे ए. एडक्याचा. उभी रेष, तिरपी रेष, त्याला खाली एक दांडा. हे आहे ए. एडक्याचा. नाही एडक्याचा. हा, ए. एडक्याचा. ए. एक. पुढचा आपला अक्षर आहे उ. उसाचा. उ. उसाचा. कोणता अक्षर आहे हे? उ. उसाचा. उ. उसाचा. पुढचा आपला अक्षर आहे अ. अ. ऑगस्ट. अ. ऑगस्ट. ऑगस्ट महिन्याचा. ठीक आहे, संपले मुळाक्षर आपले. ओके, बाय.